नमस्कार मित्रांनो, मी हरीश गुरव आणि पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरं या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज असा व्हिडिओ एक आनंदी आणि महत्त्वाचा एक व्हिडिओ आहे, तो आपण आज बनवणार आहोत। तर आता त्यापूर्वी आता मी थोडी माहिती देऊ इच्छितो की आमच्या अर्धकाळी आदर्श केंद्र शाळा अर्धकाळी तर शाळेचा 75वा अमृत महोत्सव साजरा होत आहे। खूप आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्याबरोबर आहेत भाई गुरव। तर त्यांच्याकडून आपण आता थोडक्यात माहिती करून घेऊयात। तर आपल्या ही शाळा 1900 पहिलं नाव सांगा। जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा अर्धकळ नंबर 1 ही शाळेला आता आमच्या 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्त साधून आम्ही हा 75वा अमृत महोत्सव साजरा करतोय। यामध्ये माझे शिक्षक, माझे विद्यार्थी, म्हणजे मोठमोठे विद्यार्थी असणारे आपले इथून शिकून गेलेले आणि चांगले विद्यार्थी असणारे विद्यार्थी, अन्य जे पदवीधर आहेत त्यांच्या सर्वांना आम्ही आमंत्रण केलेले आहे आणि या निमित्ताने एक औचित्य साधून आम्ही हा उत्सव खूप मोठ्याने आनंदी साजरा करायचा आहे। आणि आता आम्ही पालखी म्हणजे ग्रंथ पालखी म्हणतात ती मिरवणूक आम्ही काढणार आहेत आता, आणि काही वेळात आता ती सुरुवात होईलच आणि इतर की माहिती असतील हे हरीश गुरव तुम्हाला देतीलच पुढची। तर आता आपल्या पुढची बाब आहे ग्रंथ पालखी आता आपण बघणार आहोत। ग्रंथ पालखी दिंडी आता आपण बघणार आहोत। तर आता थोड्याच वेळात बघूयात आणि अशीच आपण आता इतर कार्यक्रम आहेत आपण आता बघणारच आहोत। मी आता या शाळेत शिकलेलो आहे आणि आता खूप आनंद वाटतोय की आता आपला 75वा अमृत महोत्सव ते आता साजरा होत आहे। खूप आनंदाची गोष्ट आहे। तर आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करूया, चला। तर आताच महादेव मंदिरामधून शाळेमध्ये ग्रंथदिंडी आलेली आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत, चला। हे सर्व गावातील माझे विद्यार्थी आपल्या शाळेच्या अमृत महोत्सवाला मोठ्या उत्साहाने त्यांनी हजेरी लावले। इकडे तुम्ही पाहू शकता। आजचा हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी, माझे विद्यार्थ्यांनी हा येथे अमृत महोत्सवाला मोठ्या उत्साहाने हजेरी लावले। इकडे तुम्ही पाहू शकता कार्यक्रमानिमित्त ही मुले किती आनंदी व उत्साहित दिसत आहेत। या अर्धकाळी शाळेचा 75वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतोय, यातच मोठा अभिमान आहे। लहान मोठ्या मुलांनी येथे कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ते हजेरी लावली। तर आपल्या या 75व्या शाळेच्या अमृत महोत्सवाला सर्व शिक्षक वेळात वेळ काढून इथे आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत। हे मध्ये आहेत हे मेस्त्री सर, हे आम्हाला 6वीला व 7वीला शिकवायला होते। या आहेत प्रिया मांडवकर मॅडम, याही आम्हाला शाळेत शिकवायला होत्या। तर आपल्या या 75व्या शाळेच्या अमृत महोत्सवाला सर्व शिक्षक वेळात वेळ काढून इथे आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत। शाळेच्या वरांड्यामध्ये आहेत, त्यांनी कृपया मंडपामध्ये बसून घ्यायचं आहे। आपण हिरक महोत्सव पाहिला,
सुवर्ण महोत्सव पाहिला आणि त्यानंतर आपण आज या शाळेचा अमृत महोत्सव पाहतोय। पूर्व पुण्य ज्यांचे तयांना रम्य भाविका असं म्हटलेलं आहे। ज्यांचा पूर्व इतिहास हा चांगला आहे, त्यांचं भवितव्य, त्यांचं भविष्य हे अतिशय उज्ज्वल आहे आणि म्हणूनच आपण खूप भाग्यवान आहोत मित्रांनो। या शाळेचा अमृत महोत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण हा पाहतोय। शाळा म्हणजे गुरुजनांची कर्मभूमी असते, शाळा म्हणजे मातृभूमीचं भवितव्य असतं आणि याच शाळेच्या प्रांगणात आज आपण आपल्या उपस्थितीमध्ये या शाळेचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत।
इतिहासाचे रंग रुपये आले या नवरा, इतिहासाचे रंग रुपये आले या नवरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. आपण या ठिकाणी स्वागत करतोय, सन्मान आपण करणारच आहोत. याच्या पुढचे व्हिडिओ आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.